नमस्कार मित्रांनो, मूक नायक या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्को हेरिटेज टॅग मिळावा यासाठी 4 सदस्यीय शिष्टमंडळ हे पॅरिसमध्ये रवाना झाले. यामध्ये महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, अप्पर मुख्य सचिव विकास खरगे, पुरातत्व वस्तुसंग्रहालय सचिवालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद श्रीमती विशाखा जैन यांचा यामध्ये समावेश असेल. महाराष्ट्र सरकारने मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया अंतर्गत हा प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूमधील जिंजीचा किल्ला याचा समावेश करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. मित्रांनो, जागतिक वारसा दिन 18 एप्रिल रोजी साजरा केला जातो. भारतात एकूण 43 जागतिक वारसा स्थळं आहेत. यामध्ये 35 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र असे जागतिक वारसा स्थळ आहे. भारतातील अजिंठा आणि वेरूळ या लेण्यांना 1983 साली जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला. प्रथम क्रमांकावर जागतिक वारसा स्थळ असणारा देश आहे इटली. इटलीमध्ये 60 जागतिक वारसा स्थळं आहेत. त्यानंतर द्वितीय क्रमांकावर चीन आहे, त्यामध्ये 59 जागतिक वारसा स्थळं आहेत. फ्रान्समध्ये तृतीय क्रमांक 53 जागतिक वारसा स्थळं आहेत. तसेच भारतामध्ये एकूण 43 जागतिक वारसा स्थळासह भारत हा 6व्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, 2024मध्ये मोईदाम्स आसामला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला. तसेच महाराष्ट्रात एकूण 5 जागतिक वारसा स्थळं आहेत. त्यामध्ये 1983 साली अजिंठा वेरूळ हे सांस्कृतिकमध्ये येतं. त्यानंतर 2004 साली CST मुंबई हे देखील सांस्कृतिकमध्ये येतं. त्यानंतर 2012 साली पश्चिम घाट सांस्कृतिक, तसेच घारापुरी लेणी म्हणजेच एलिफेंटा केव्ज ज्याला आपण म्हणतो ते सांस्कृतिकमध्ये येतं. त्यानंतर मुंबईचे व्हिक्टोरियन गॅथिक अँड आर्ट डेकोरियम हे देखील सांस्कृतिकमध्ये येतं. तसं म्हणायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 4 सांस्कृतिक आणि 1 नैसर्गिक वारसा स्थळ आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीसाठी मूक नायक या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.